नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एच.जे. फार्माज DHS फार्मसी ऑफिसर सिलेक्शन बॅच 2026 मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज जो टॉपिक आपण बघणार आहे तो फार्मा कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। या टॉपिकवर पेपरमध्ये तुम्हाला 101% प्रश्न बघायला मिळतो। टॉपिकचं नाव आहे थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग आणि हा क्लिनिकल फार्मसीचा टॉपिक आहे। आपला जो टॉपिक चालू आहे तो हॉस्पिटल फार्मसी, क्लिनिकल फार्मसी आणि कम्युनिटी फार्मसी, आणि त्यामध्ये सध्या आपण हॉस्पिटल फार्मसी संपवलेला आहे, क्लिनिकल फार्मसी चालू आहे। तर क्लिनिकल फार्मसीमधला आपला सध्या थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग हा टॉपिक चालू आहे, जो की आपण आज शिकवणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा टॉपिक चालू करण्याअगोदर तुम्हाला थोडक्यात सांगतो की या टॉपिकवर कशा प्रकारचा प्रश्न विचारतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग म्हणजे नेमकं काय, त्याची डेफिनेशन विचारतात किंवा खाली 4 ऑप्शन दिलेले असतात। त्या 4 ऑप्शनमध्ये या थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंगचं मीनिंग म्हणजे त्याचा जो अर्थ असतो तर तो दिलेला असतो, तो तुम्हाला ओळखायचा आहे। जेव्हा आपण डेफिनेशन बघणार तेव्हा तुम्हाला कळेल। दुसरा प्रश्न असा असतो की व्हाय थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग इज इम्पॉर्टंट, म्हणजे हे जे TDM आहे त्याला आपण थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग म्हणतो, हे का बरं महत्त्वाचं आहे, हे कशासाठी करायला पाहिजे किंवा याच्यापासून काय काय फायदे होतात, म्हणजे का महत्त्वाचं आहे। 4 ऑप्शन दिले जातात, 3 त्यातले ऑप्शन त्याचे फायदे असतात किंवा ॲडव्हान्टेज म्हणू शकतो किंवा महत्त्वाचं काय आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय, असे 3 ऑप्शन असतात आणि एक ऑप्शन दुसरंच काहीतरी दिलेलं असतं, तर ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे। तिसरा प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो, याचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत। या थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग केल्यामुळे आपल्याला कोणकोणते ऑब्जेक्टिव्ज अचीव करता येतील, कोणकोणते फायदे आपल्याला होतात, ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न जो आहे चौथा, तो आहे थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग जर केलं आपण फॉर एक्झाम्पल, तर ते कोणकोणत्या ड्रगचं करायला पाहिजे किंवा कोणते ड्रग असे आहेत की त्यांचंच फक्त आपण थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करतो, ठीक आहे। डायरेक्ट पेपरमध्ये प्रश्न विचारतात की खालील 4 ड्रग्सपैकी कोणत्या ड्रगचं थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करायला पाहिजे किंवा कोणत्या ड्रगचं थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करत असतात, तर ते ड्रग माहीत पाहिजे तुम्हाला आणि कोणत्या कंडिशन्स आहेत, म्हणजे तो ड्रग कसा असायला पाहिजे, आहे की नाही, तर ते कंडिशन्स आपल्याला माहीत असायला पाहिजे। ते आपण कोणत्या ड्रगचे थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करायला पाहिजे त्यामध्ये बघणार। त्यानंतरचा प्रश्न तुम्हाला विचारतात विद्यार्थी मित्रांनो की जी थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग आहे तिचा खालीलपैकी कोणत्या ड्रगमध्ये काही संबंध नाही, म्हणजे आपण जनरली त्याच्यामध्ये यूज करत नाही। एक प्रश्न की कोणत्या ड्रग्समध्ये यूज करतो आणि दुसरा प्रश्न खालीलपैकी कोणत्या ड्रगमध्ये यूज करत नाहीत। हे सगळे जे मी सांगत आहे हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, पेपरमध्ये आलेले आहेत, 100% पेपरमध्ये येतात। आणि त्यानंतरचा सगळ्यात शेवटचा जो प्रश्न आहे किंवा सगळ्यात शेवटचा जो पॉईंट आहे याच्यामधला, तर तो आहे थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करण्यासाठी आपल्याला जे ब्लड सॅम्पल लागत असतं, म्हणजे थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग जेव्हा आपण शिकणार तेव्हा तुम्हाला कळेल की नेमकं थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग कशाचं करायचं, ठीक आहे, त्याच्यासाठी कोणतं सॅम्पल लागतं, ठीक आहे। तर थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंगसाठी जे सॅम्पल आपण घेतो तर ते सॅम्पल केव्हा घ्यायला पाहिजे, कोणत्या ड्रगच्या केसमध्ये ते केव्हा घ्यायला पाहिजे, तर एवढे प्रश्न या थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंगमध्ये विचारतात। 101% अश्युअर्ड आहे की याच्यामधला तुम्हाला एखादा प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो। सुरुवात करूया, व्हॉट इज मीन बाय थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग। थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंगला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात किंवा शॉर्ट म्हणतात TDM, थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग। आता याच्यातला मॉनिटरिंग शब्द जर तुम्ही विचारला किंवा तुम्ही लक्षात घेतला तर मॉनिटरिंग म्हणजे काय, लक्ष ठेवणे किंवा तपासणे किंवा बघणे, आणि थेराप्युटिक म्हणजेच काय, थेराप्युटिक ड्रग, ड्रग म्हणजे आपला औषध, आणि थेराप्युटिक म्हणजे की ड्रगचं किती कॉन्सन्ट्रेशन आहे चांगला इफेक्ट दाखवण्यासाठी, म्हणजे ज्या कंडिशनसाठी आपण ड्रग घेत आहे तर तेवढं ब्लडमध्ये त्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन आहे की नाही हे चेक करणं, याला थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग म्हणतात। मी तुम्हाला शब्दाचा जो म्हणजे एक शब्द आहे थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग, त्याचा संधी विग्रह म्हणजे ते शब्द फोडून तुम्हाला सांगितलं, पण करेक्ट डेफिनेशन काय आहे किंवा एक्झॅक्ट डेफिनेशन काय आहे बघा। थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग म्हणजे TDM इज डिफाईन ॲज मेजरमेंट, म्हणजेच काय, मोजणे किंवा इंटरप्रिटेशन, अंदाज लावणे किंवा मोजणे, आहे की नाही, इंटरप्रिटेशन करणे ऑफ कशाचं, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग, म्हणजे ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन काय करणे, मोजणे, मेजर करणे किंवा इंटरप्रिट करणे कशामध्ये, इन ब्लड, म्हणजे आपलं जे ब्लड आहे, रक्त आहे त्यामध्ये, त्यानंतर आपला जो प्लाझ्मा आहे त्यामध्ये किंवा आपलं जे सिरम असतं त्यामध्ये, ठीक आहे। टू ऑप्टिमाइज ड्रग थेरपी, ऑप्टिमाइज ड्रग थेरपी म्हणजे काय, जास्तीत जास्त आपल्याला ज्या डिसीजमध्ये आपण तो ड्रग घेत आहे त्याच्यामध्ये चांगले इफेक्ट, म्हणजे तो डिसीज लवकर बरा होईल अशा प्रकारचं ऑप्टिमायझेशन करणे, म्हणजे ऑप्टिमायझेशन ऑफ ड्रग थेरपी। आणि
टू मिनिमाइज द ड्रग टॉक्झिसिटी, म्हणजेच त्या ड्रग पासून आपल्याला काही टॉक्झिसिटी झाली नाही पाहिजे आणि जास्तीत जास्त आपला जो डिसीज आहे, ज्या डिसीजसाठी आपण तो ड्रग घेत आहे तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त इफेक्ट भेटला पाहिजे. हे करण्यासाठी आपण जे ब्लड, प्लाझ्मा आणि सिरम मधलं ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन मोजतो किंवा इंटरप्रेट करतो त्याला म्हणायचं थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग. सिंपल भाषेमध्ये आपण ड्रग घेतला, एखादा पेशंट आहे, कशाचा पेशंट आहे, फॉर एक्झाम्पल बायपोलार डिसऑर्डर, त्याच्यामध्ये लिथियम हा ड्रग ऑफ चॉईस असतो. मग लिथियमची थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करायची डॉक्टरला. का? कारण की लिथियमची जी बायो अवेलेबिलिटी असेल किंवा डोजेस व्हेरिएशन असतील किंवा काही व्यक्तींमध्ये लिथियमचा डोस वगैरे वेगळा असेल तर त्याच्या ब्लडमध्ये काय ड्रग गेल्याच्या नंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन चेक करणे म्हणजेच काय करणे, थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग. आता हे कशासाठी करतात तेच आपण समोर बघणार आहे. व्हाय TDM इज इम्पॉर्टंट. सिंपल गोष्ट काय सांगितलं मी एक्झाम्पल, जर एखाद्या व्यक्तीला बायपोलर डिसऑर्डरच्या व्यक्तीला जर लिथियम चालू करायचं असेल तर डॉक्टर त्याला चालू करतो. मग ते चालू केल्याच्या नंतर लिथियम कंटिन्युअसली त्याच डोजमध्ये देतात का? नाही. त्याचा डोस दिल्याच्या नंतर त्याच्या ब्लडमध्ये त्या लिथियमचं किती कॉन्सन्ट्रेशन आहे, जेवढं आपल्याला थेराप्युटिक रेंज पाहिजे त्याच्यापेक्षा थोडं जरी कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं तर लिथियमची टॉक्झिसिटी होऊ शकते किंवा थोडं जरी कमी झालं तर लिथियम इफेक्ट दाखवू शकणार नाही. त्यामुळं एकदम चांगल्या प्रकारची थेराप्युटिक रेंज मेंटेन करणं गरजेचं असतं आणि ही रेंज मोजण्यासाठी आपल्याला थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करावं लागते. त्यालाच काय म्हणायचं, थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग म्हणायचं. ठीक आहे, तुम्हाला सिंपल भाषेमध्ये समजलं आता थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग. आता व्हाय थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग इज इम्पॉर्टंट. आता आपण लिथियमचंच नाव का बरं घेतलं, बाकीचे ड्रग आहेत फॉर एक्झाम्पल त्या ड्रगचं नाव का नाही घेतलं, तर त्याचं उत्तर तुम्हाला इथं भेटते की का करायला पाहिजे थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग. तर बघा पहिला ऑप्शन काय किंवा पहिला इथं हे काय आहे, व्हाय थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग इज इम्पॉर्टंट. मेनी ड्रग्स हॅव, म्हणजे खूप सारे असे ड्रग आहेत की त्यांना आहे काय, नॅरो थेराप्युटिक इंडेक्स. म्हणजेच काय, त्यांचं थोडंसं जरी कॉन्सन्ट्रेशन ब्लडमध्ये वाढलं तर त्याची टॉक्झिसिटी होऊ शकते किंवा थोडंसं जरी कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, स्लाइटली एकदम थोडं काहीतरी 0.5 mg 0.2 mg अशा प्रकारचं थोडं वाढलं किंवा कमी झालं, वाढलं तर टॉक्झिसिटी होऊ शकते आणि कमी जर झालं तर आपल्याला ॲक्शन भेटणार नाही. असे जे ड्रग असतात त्यांना नॅरो थेराप्युटिक इंडेक्स म्हणतात. काय म्हणतात, नॅरो थेराप्युटिक इंडेक्स. म्हणजे आपल्याला 500 मिलीग्राम ड्रग द्यायचा होता आणि ब्लडमध्ये कॉन्सन्ट्रेशन त्याचं 0.5 mg/ml आहे. फॉर एक्झाम्पल हायपोथेटिकली सांगत आहे, पण त्या 0.5च्या जागी 0.6 जरी कॉन्सन्ट्रेशन झालं तर तो थेराप्युटिक म्हणजे काय आपल्याला काय करू शकतो, टॉक्झिसिटी करू शकतो. अशा ड्रगला म्हणायचं नॅरो थेराप्युटिक इंडेक्स असणारे ड्रग. मग हे ड्रग जे असतात नॅरो थेराप्युटिक इंडेक्स असणारे ड्रग हे डेंजरस असू शकतात. म्हणून ब्लडमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन स्पेसिफिक रेंजमध्ये, त्याला आपण थेराप्युटिक रेंज म्हणतो, म्हणजे या रेंजमध्ये आपल्याला थेराप्युटिक इफेक्ट दिसत आहे. थेराप्युटिक रेंजमध्ये राहणं हे गरजेचं असतं आणि ते तपासण्यासाठी थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करतात. मग तुम्हाला जर पेपरमध्ये आलं खालीलपैकी कोणत्या ड्रगचं थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करतात, तर पहिल्यांदा ऑप्शन त्याच्यामध्ये पाहायचं की ड्रग हॅव्हिंग नॅरो थेराप्युटिक इंडेक्स असं ऑप्शन आहे का. जर नॅरो थेराप्युटिक इंडेक्स दिलेला असेल तर तुम्ही लगेच काय करायचं, ते ऑप्शन क्लिक करायचं. त्यानंतर दुसरं याच्यामध्ये आहे हाय टॉक्झिसिटी रिस्क. असे ड्रग की ज्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर टॉक्झिसिटी करू शकतात, म्हणजे त्यांची टॉक्झिसिटी जी रिस्क आहे ती खूप आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा ड्रग आहे, फॉर एक्झाम्पल कोणता अँटी एलर्जिक ड्रग आहे आपला सेट्रिजिन धरा किंवा क्लोरफिनिरामाइन मॅलिएट आहे. याचा जर डोस वाढला तर टॉक्झिसिटी होऊन काय होणार आहे, सिडेशन येईल, जास्त झोप लागेल. पण तेच जर त्या ठिकाणी आपण फिनिटॉइन किंवा फिनोबार्बिटोन किंवा काही अँटीसायकोटिक जर ड्रग घेतले आणि त्याचा जर थोडासा जरी डोज वाढला किंवा थोडाशी जरी त्याची रेंज ब्लडमध्ये वाढली तर आपल्याला वेगवेगळे हाय रिस्क असणारे काय होऊ शकतात, साईड इफेक्ट होऊ शकतात. म्हणजेच काय, असे ड्रग की ज्यांची हाय टॉक्झिसिटी रिस्क आहे, म्हणजे त्याच्यापासून जी टॉक्झिसिटी होते ती टॉक्झिसिटी खूप डेंजर असू शकते किंवा हाय टॉक्झिसिटी रिस्क असणारे जे ड्रग असतात त्यांच्या केसमध्ये आपण काय करतो, थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करतो. तिसरा आहे व्हेरिएबल फार्मॅकोकायनेटिक. काही ड्रग जे असतात ना त्यांचं फार्मॅकोकायनेटिक हे व्हेरिएबल असतं. कोणत्या पर्सन्समध्ये चांगल्या प्रकारे ॲब्झॉर्ब होतं, कोणत्या पर्सनलमध्ये चांगल्या प्रकारे ॲब्झॉर्ब होत नसेल, कोणत्या पेशंटमध्ये फॉर एक्झाम्पल काही जेनेटिक व्हेरिएशनमुळे त्याचं फार्मॅकोकायनेटिक जर चेंज होत असेल, फार्मॅकोकायनेटिकमध्ये ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रिशन हे चारही गोष्टी येतात. तर हे काही ड्रगचे काय असतात, वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या एजमध्ये वेगवेगळ्या जेनेटिक कारणांमुळे काय असतात, व्हेरिएशन असतं त्याच्यामुळे. तर या केसमध्ये सुद्धा आपल्याला थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करणं गरजेचं असतं. ठीक आहे. त्यानंतर आहे अनप्रेडिक्टेबल टॉक्झिसिटी. काही जे ड्रग असतात त्यांची टॉक्झिसिटी ही अनप्रेडिक्टेबल असते, आपल्याला ओळखता येणार नाही.
ठीक आहे, अशा ड्रगच्या केसेसमध्ये सुद्धा आपण थेरॅप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करायला पाहिजे, ते इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आहे डोज डिपेंडंट टॉक्झिसिटी. काही जे ड्रग असतात त्यांचा डोज थोडासा जरी वाढवला, जेवढा डोज वाढवला तेवढी टॉक्झिसिटी सुद्धा वाढू शकते, त्याला म्हणायचं डोज डिपेंडंट टॉक्झिसिटी. तर अशा ड्रगच्या केसमध्ये सुद्धा थेरॅप्युटिक ड्रग मॉनिटरिंग ही इम्पॉर्टंट असते. अत्यंत महत्त्वाचं काय आहे, पेपरमध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारतात, DMERला विचारलेला आहे 2023ला 2025ला, कोणतीही तुम्ही एक्झाम घ्या त्यामध्ये डायरेक्टली विचारतात की खालीलपैकी कोणत्या ड्रगचं थेरॅप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करायला पाहिजे. तिथं तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा ड्रगचं विचारू शकतात किंवा हे कंडिशन सुद्धा विचारू शकतात. फॉर एक्झाम्पल असे कोणते ड्रग ज्या ड्रगची काय आहे, ज्या ड्रगचा थेरॅप्युटिक इंडेक्स हा नॅरो आहे, म्हणजे थोडंसं जरी कॉन्सन्ट्रेशन ब्लडमध्ये वाढलं तर तो आपल्याला टॉक्झिसिटी दाखवू शकतो, अशा ड्रगचा आपण थेरॅप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करायला पाहिजे. हायर टॉक्झिसिटी रिस्क असणारे ड्रग, व्हेरिएबल फार्मॅकोकायनेटिक असणारे ड्रग, अनप्रेडिक्टेबल टॉक्झिसिटी असणारे ड्रग आणि डोज डिपेंडंट टॉक्झिसिटी असणारे ड्रग, असे जे ड्रग आहेत यांच्या केसमध्ये थेरॅप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करत असतात. TDM अत्यंत महत्त्वाचं आहे, पेपरमध्ये डायरेक्ट विचारतात. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द थेरॅप्युटिक ड्रग मॉनिटरिंग. आता हे का करतात, त्याचं इम्पॉर्टंट महत्त्व आपण बघितलं की कोणत्या गोष्टीसाठी करतात किंवा कोणत्या ड्रगसाठी करतात, पण आता हे का करतात, याचं महत्त्व काय बघा. पहिलं, अचीव मॅक्झिमम थेरॅप्युटिक इफेक्ट. सिंपल गोष्ट आहे, आपल्याला जर ब्लडमधलं कॉन्सन्ट्रेशन माहीत असलं, फॉर एक्झाम्पल ते कॉन्सन्ट्रेशन जेवढं पाहिजे तेवढं नाही, तर डॉक्टर काय करू शकतो, त्याचा डोज वाढवू शकतो ड्रगचा. म्हणजेच एक पेशंट आहे, त्याला लिथियम कार्बोनेट दिलेला आहे आणि फॉर एक्झाम्पल लिथियमची रेंज जी आहे तर 0.5 किंवा 0.8च्या दरम्यान पाहिजे थेरॅप्युटिक इफेक्ट दाखवण्यासाठी. पण त्याचं ब्लड आपण चेक केलं फॉर एक्झाम्पल, आणि त्याच्या ब्लडमध्ये काय सापडलं की हा ड्रग फक्त 0.3 मिलीग्रामच आहे. आपल्याला 0.5 ते 0.8च्या दरम्यान पाहिजे आणि 0.3 मिलीग्राम आहे. म्हणजे तो काय, त्याचा जेवढं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन किंवा ब्लड कॉन्सन्ट्रेशन व्हायला पाहिजे तेवढं होतच नाहीये. मग डॉक्टर काय करतो, या TDMच्या बेसिसवर त्या लिथियमचा डोस थोडासा वाढवतो. म्हणजे त्या पेशंटला 2 टाईम असेल तर त्याला 3 टाईम करतो आणि त्यानंतर मग पुन्हा चेक करून बघतो की याच्या ब्लडमध्ये कॉन्सन्ट्रेशन आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आलं का. मग त्याच्यानंतर त्याचं ब्लड चेक केलं, त्याची थेरॅप्युटिक ड्रग मॉनिटरिंग केली, त्याचं कॉन्सन्ट्रेशन चेक केलं लिथियमचं त्या पेशंटच्या ब्लडमधलं आणि मग त्याची रेंज आली 0.5 to 0.8. म्हणजे आता जेवढं पाहिजे तेवढं आलं. म्हणजे हे कशानुसार केलं आपण, त्या पेशंटच्या गरजेनुसार, की त्याला इफेक्टसाठी एवढं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे होतं. म्हणजेच हे त्याचं ऑब्जेक्टिव्ह आहे की आपण मॅक्झिमम थेरॅप्युटिक इफेक्ट मिळवण्यासाठी थेरॅप्युटिक ड्रग मॉनिटरिंग काय करू शकतो, यूज करू शकतो. पहिला ऑप्शन आहे किंवा पहिलं जे हे आहे ऑब्जेक्टिव्ह, अचीव द मॅक्झिमम थेरॅप्युटिक इफेक्ट. म्हणजे ज्या प्रकारचा आपल्याला रिस्पॉन्स पाहिजे त्या प्रकारे आपण ब्लड लेवल काय करू शकतो, अरेंज करू शकतो. जर आपल्याला ब्लडमध्ये किती कॉन्सन्ट्रेशन आहे हे जर माहीत असेल तर, आणि ते कशाने माहीत होते, थेरॅप्युटिक ड्रग मॉनिटरिंग. ओके. त्यानंतर आहे प्रिव्हेंट टॉक्झिसिटी. सिंपल गोष्ट आहे, आता 0.5 ते 0.8 मध्ये फॉर एक्झाम्पल आपल्याला कॉन्सन्ट्रेशन पाहिजे होतं लिथियमचं, पण त्या पेशंटचं आपण ब्लड चेक केलं आणि त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन प्लाझ्माचं आहे ते 1.5 मिलीग्रामपेक्षा जास्त आहे. आपल्याला पाहिजे होतं 0.5 ते 0.8च पाहिजे होतं, पण ते 1.2 1.5 पेक्षा जास्त आहे. म्हणजेच काय, त्या पेशंटला टॉक्झिसिटी होऊ शकते. लगेच डॉक्टर काय करेल, डोज कमी करून टाकेल. म्हणजे 0.5 ते 0.8 मिलीग्राम किंवा मिली इक्विव्हॅलंट तेवढं त्याचा डोज आला पाहिजे. ठीक आहे. तर प्रिव्हेंट टॉक्झिसिटी म्हणजे टॉक्झिसिटी प्रिव्हेंट करण्यासाठी सुद्धा याचं काय आहे, यूज होऊ शकतो थेरॅप्युटिक ड्रग मॉनिटरिंगचा. सेम तसंच इंडिव्हिज्युअलाइज डोजेस. मी आता जे सांगितलं तुम्हाला की व्हेरिएबल फार्मॅकोकायनेटिक, म्हणजे वेगवेगळ्या पेशंटमध्ये वेगवेगळं फार्मॅकोकायनेटिक असू शकतं. कोणत्या पेशंटमध्ये ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रिशन वगैरे हे गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात. त्याच्यामुळं त्या ड्रगचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन सुद्धा वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअल वेगवेगळ्या पेशंटमध्ये वेगवेगळं असू शकतं. मग सगळ्याच पेशंटला आपण एकच डोस देऊ शकतो का, नाही. कोणाला 500 मिलीग्राम 2 टाईम द्यावा लागेल, कोणाला 500 मिलीग्राम 3 टाईम द्यावं लागेल. 500 म्हटल्यापेक्षा लिथियम जर दिलं तर 300 मिलीग्रामची टॅबलेट असते. मग कोणत्या पेशंटला 300 मिलीग्राम एकच टाईम द्यावं लागेल, कोणत्या पेशंटला 300 मिलीग्राम 2 टाईम द्यावं लागेल, कोणत्या पेशंटला 300 मिलीग्राम सकाळ दुपार संध्याकाळ म्हणजे 300 300 300 असं 900 मिलीग्राम द्यावं लागेल दिवसातून. अशा प्रकारचा डोजेस आपण काय करतो, ऍडजस्ट करतो. आणि ते कशासाठी, इंडिव्हिज्युअलाइज डोजेस, म्हणजे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या डोजेस ऍडजस्ट करण्यासाठी सुद्धा थेरॅप्युटिक ड्रग मॉनिटरिंग काय असते, महत्त्वाची असते. त्यानंतर आहे डिटेक्ट नॉन कॉम्प्लायन्स. आता काही जे असे ड्रग असतात की पेशंट काय करतात, कधी कधी घेत नाहीत. फॉर एक्झाम्पल कोणते ड्रग जे अँटीसायकोटिक ड्रग आहेत किंवा सायको फार्माकोलॉजिकल ड्रग आपण त्यांना म्हणतो. वेगवेगळे जे मेंटल कंडिशन आहेत त्या कंडिशनमध्ये पेशंट काय करतो, पेशंट औषधीच घेत नाही.
मग डॉक्टरला माहीत पडणार का? पेशंट घरी जाणार आणि पेशंटचे वडील किंवा पेशंटचा नातेवाईक काय म्हणतो, सर आमच्या पेशंटला तुमच्या टॅबलेटपासून काहीच फरक पडत नाही. मग डॉक्टरला समजणार का या पेशंटनं गोळ्या घेतल्या का नाही? ते कसं समजणार? डॉक्टर काय करणार, त्याचं ब्लड सॅम्पल घेणार, ब्लड सॅम्पल थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंगला पाठवणार आणि त्याच्यामध्ये त्यांना सांगणार की तुम्ही लिथियमची लेवल चेक करा. फॉर एक्झाम्पल लिथियमची ट्रीटमेंट चालू होती त्याला, मग लिथियमची लेवल त्याच्यामध्ये जर 0 आली ब्लडमध्ये, याचा अर्थ काय, त्या पेशंटनं ड्रग घेतलाच नाही. म्हणजे त्या पेशंटनं ड्रग घेतलाच नाही हे डॉक्टरला त्या थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंगच्या बेसिसवर कळेल. म्हणजेच काय, डिटेक्ट नॉन कॉम्प्लायन्स. तो पेशंट काय आहे, नॉन कॉम्प्लायन्स करत आहे, तो ड्रगच घेत नाही आहे. तर हे कशावरून ओळखू शकतो आपण? हे थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंगवरून ओळखू शकतो. त्यानंतर आहे डिटेक्ट द ड्रग इंटरॅक्शन. सेम गोष्ट, ब्लडमध्ये कॉन्सन्ट्रेशन काय आहे, 0 आहे. आता का, 2 ड्रग एकत्र दिल्या गेले होते, यांनी लिथियम दिलं आणि लिथियम सोबत एखादं डायुरेटिक वगैरे दिलं. फॉर एक्झाम्पल डायुरेटिक जर दिलं लिथियम सोबत, कालच्या इंटरॅक्शन मध्ये आपण बघितलं, डायुरेटिक आणि लिथियम जर सोबत दिलं तर लिथियमची लेवल वाढते. का? कारण की डायुरेटिकचं काम असतं सोडियम आणि वॉटर बाहेर फेकणं, पण लिथियम आणि सोडियम हे सारखेच असतात. मग बॉडीला काय असते, आपल्या बॉडीमधून सोडियम खूप जास्त बाहेर चाललं तर सोडियम रिटेन करा, पण सोडियम रिटेन करण्याच्या जागी बॉडी काय करतं, लिथियमच रिटेन करतं, म्हणून लिथियमची लेवल वाढते. ठीक आहे, मग आता हे कशामुळे झालं, ड्रग इंटरॅक्शनमुळे झालं. मग हे सुद्धा चेक करण्यासाठी थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग अत्यंत महत्त्वाची असते. ठीक आहे. त्यानंतर बघा, ऍडजस्ट डोज इन हिपॅटिक अँड रिनल इम्पेअरमेंट. सिंपल गोष्ट आहे. रिनल म्हणजे किडनीद्वारे ड्रग काही एक्सक्रीट केल्या जातात आणि तो जर ड्रग बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट केला गेला नाही तर ब्लडमध्ये त्याची लेवल वाढू शकते, टॉक्झिसिटी होऊ शकते. मग असे पेशंट की जे रिनल फेल्युअरवाले आहेत तर त्यांच्यामध्ये डोज आपल्याला कमी करावा लागेल. का? कारण की त्यांची किडनी व्यवस्थित काम करत नाही, ड्रग जेवढा बाहेर जायला पाहिजे तेवढा जाणार नाही, त्यांच्या ब्लडमध्ये लेवल वाढेल आणि त्याला टॉक्झिसिटी होऊ शकते. मग अशा पेशंटमध्ये जर डोज आपल्याला ऍडजस्ट करायचा असेल तर थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग महत्त्वाचे आहे. कारण की त्या पेशंटला अगोदर आपल्याला 100 मिलीग्राम डोस देऊन बघावं लागेल. मग 100 मिलीग्राम डोस देऊन त्या किडनीनं एक्सक्रीटच केला नाही, त्याच्या ब्लडमध्ये किती झालं ते आपल्याला चेक करावं लागेल. तरी जर आपल्याला व्यवस्थित वाटलं नाही त्या कॉन्सन्ट्रेशन ड्रगचं प्लाझ्मामध्ये किंवा ब्लडमध्ये, तर त्याचा डोस पुन्हा वाढवावा लागेल, 100च्या जागी 200 करावं लागेल. हे कसं करायचं, तर हे किडनी पेशंट किंवा हिपॅटिक पेशंट, तर अशा केसेसमध्ये करण्यासाठी थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग महत्त्वाचं असते. हिपॅटिक पेशंटच्या केसमध्ये कसं करतात, काही ड्रग हे लिव्हरमध्ये मेटाबोलाइज होतात. मग मेटाबोलाइज होणारा जो ड्रग असतो तो कधी कधी इनॅक्टिव्ह असतो, तो त्याचं मेटाबॉलिझम झालं की ऍक्टिव्ह सुद्धा होऊ शकतो. काही काही ड्रग ऑलरेडी ऍक्टिव्ह असतात आणि त्याचं मेटाबॉलिझम झालं की इनॅक्टिव्ह असतात. मग जशी कंडिशन असेल, लिव्हरचं समजा फेल्युअर आहे आणि एक ड्रग आहे की त्याचा मेटाबॉलिझम झाल्याच्या नंतर ड्रग हा मेटाबॉलाइज होऊन त्याची ऍक्शन कमी होते, पण याचं लिव्हर खराब आहे, मग तो ड्रग मेटाबॉलाइज होणार नाही आणि तो ड्रग आहे ऍक्टिव्ह, मग त्याची टॉक्झिसिटी होऊ शकते. तर अशा केसमध्ये त्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन कमी असायला पाहिजे ब्लडमध्ये, मेटाबॉलिझम कमी असल्यामुळे त्या ड्रगचा डोस सुद्धा कमी द्यायचा, जेणेकरून त्याची लेवल वाढणार नाही, टॉक्झिसिटी वाढणार नाही. तर हे कशाच्या बेसिसवर करतो, कशामुळे करू शकतो आपण, थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंगमध्ये करू शकतो. आणि याचाच हे ऑब्जेक्टिव्ह आहे, किंवा ऍडजस्ट डोज करण्यासाठी कोणते हिपॅटिक किंवा रिनल फेल्युअरवाले पेशंट जर असतील तर त्यांच्यामध्ये डोज जर ऍडजस्ट करायचा असेल तर त्याच्या ब्लडमध्ये आपल्याला किती कॉन्सन्ट्रेशन पाहिजे ते चेक करावं लागेल, त्यालाच म्हणायचं थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग. त्यानंतर आहे असिस्ट इन पॉयझनिंग मॅनेजमेंट. सिंपल गोष्ट आहे, एखाद्या पेशंटनं पॉयझन घेतलं, त्याच्या ब्लडमध्ये त्या पॉयझनचा जे ऍक्टिव्ह मेटाबोलाइट आहे किंवा ते जे पॉयझन आहे ते आपल्याला कळून जाईल. मग ठीक आहे, मग आपण ट्रीटमेंट चालू केली, मग रेग्युलर ट्रीटमेंट चालू केल्यानंतर त्या पॉयझनचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, मग ट्रीटमेंट लगेच आपण तशीच्या तशीच हाय डोजमध्ये जे पहिल्यांदा चालू होती तशीच ठेवणार का? नाही. जशी जशी पॉयझनिंग कमी होईल तसा आपल्या जे ड्रग आहेत, अँटीडोट आहेत, त्याचा सुद्धा डोज आपल्याला कमी करावा लागेल. नाही तर आपण जो ड्रग देत आहे त्या ड्रगचीच टॉक्झिसिटी किंवा त्या ड्रगचे साईड इफेक्ट त्याला होतील. म्हणजेच काय, थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग ही पॉयझनिंग मॅनेजमेंटमध्ये सुद्धा काम करते. आलं लक्षात? कारण की जेवढं ब्लडमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे तेवढं आपण ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन तर दिलं तर तो ड्रग त्या ते जे अँटीडोट आहे तर त्या पॉयझनिंगला काय करून टाकेल, न्यूट्रलाइज करून टाकेल. तर हे महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत, हे पेपरमध्ये डायरेक्ट विचारलेले आहेत की खालीलपैकी थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंगचे कोणकोणते ऑब्जेक्टिव्ह आहेत. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो येतं की थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग इज रिक्वायर्ड इन फॉलोइंग कंडिशन्स. अशा कोणकोणत्या कंडिशन्स आहेत की ज्यामध्ये थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग करायला पाहिजे, आवश्यक आहे आणि करतात. ठीक आहे. तर पहिली जी कंडिशन आहे ती कोणती आहे हे सांगितलं मी तुम्हाला, सिंपल, नॅरो थेरापेटिक इंडेक्स वालीज. म्हणजेच काय, ड्रग विथ लो सेफ्टी मार्जिन, म्हणजेच ड्रग हॅव्हिंग लो थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग म्हणल्यापेक्षा ड्रग हॅव्हिंग लो थेरापेटिक इंडेक्स, लो थेरापेटिक इंडेक्स किंवा त्याला आपण नॅरो थेरापेटिक इंडेक्स म्हणू शकतो. नॅरो थेरापेटिक इंडेक्स सुद्धा म्हणू शकतो. नॅरो म्हणजेच काय, खूप कमी.
थोडंसं जरी कॉन्सन्ट्रेशन या ड्रगचं जर वाढलं ब्लडमध्ये किंवा प्लाझ्मामध्ये सिरममध्ये तर आपल्याला टॉक्झिसिटी होऊ शकते आणि अशा केसमध्ये TDM ही महत्त्वाची असते. आणि असे कोणते ड्रग आहेत त्याचं एक्झाम्पल डायरेक्ट पेपरमध्ये विचारतात आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट 4 जे एक्झाम्पल आहेत ते मी इथं लिहिलेले आहे. पहिलं आहे डिगॉक्झिन. तुम्हाला माहिती आहे कार्डिओटॉनिक आहे डिगॉक्झिन. डिगॉक्झिन हे अत्यंत महत्त्वाचा ड्रग आहे. याचं कॉन्सन्ट्रेशन थोडं जरी ब्लडमध्ये वाढलं तर त्या पेशंटमध्ये अरेथमिया वगैरे होण्याचे चान्सेस असू शकतात. इंटरॅक्शन आपण आत्ता मागच्या व्हिडिओमध्येच बघितलं. तसंच आहे लिथियम बायकार्बोनेट, त्यानंतर अमायनो ग्लायकोसाइड, अँटीबायोटिक जेंटामायसिन झालं, स्टेप्टोमायसिन वगैरे झालं. यांचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा एकदम व्यवस्थित आपल्याला थेरापिटिक रेंजमध्येच मेंटेन करावं लागतं, नाही तर ऑटोटॉक्झिसिटी किंवा टॉक्झिसिटी होण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर थिओफायलिन अँटी अस्थमॅटिक ड्रग आहे. थिओफायलिन ब्रोंकोडायलेटर आहे की नाही, तर थिओफायलिनचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा जास्त झालं तर आपल्याला CNS साईड इफेक्ट, कार्डिओव्हास्क्युलर साईड इफेक्ट होण्याचे चान्सेस असतात. हे 4 अत्यंत महत्त्वाचे ड्रग आहेत जे की ज्याची आपण थेरापिटिक ड्रग मॉनिटरिंग करतो. त्याच्यामधलं डिगॉक्झिन आणि लिथियम तर अत्यंत महत्त्वाचे आहे. सोबतच एक व्हॅन्कोमायसिन आहे. व्हॅन्कोमायसिनचं सुद्धा थेरापिटिक ड्रग मॉनिटरिंग करतो. फिनिटोइनचं सुद्धा आपण थेरापिटिक ड्रग मॉनिटरिंग करतो. त्यानंतर काही अँटीसायकोटिक ड्रग असतील रेस्पिरिडोन वगैरे, त्यानंतर ओलांझापाइन, क्लोझापाइन या ड्रगचं सुद्धा आपण थेरापिटिक ड्रग मॉनिटरिंग करू शकतो. पण अत्यंत महत्त्वाचे कोणते आहेत? डिगॉक्झिन, लिथियम, अमायनो ग्लायकोसाइड आणि थिओफायलिन. ठीक आहे. आणि यांचा थेरापिटिक इंडेक्स काय आहे? लो आहे. मग इथं 2-3 प्रश्न तुमचे येतात काय की खालीलपैकी कोणत्या ड्रगचं थेरापिटिक ड्रग मॉनिटरिंग करायला पाहिजे? या 4 पैकी एखादा ऑप्शन असलं की लगेच त्याचं आन्सर टिक करायचं. किंवा असा ऑप्शन विचारू शकतात खालीलपैकी कोणत्या ड्रगचं थेरापिटिक ड्रग मॉनिटरिंग करण्याची गरज नाही. त्याच्यापैकी 3 ऑप्शन हे राहतील ज्याची गरज आहे आणि एक ऑप्शन राहील की ज्याची गरज नाही. मग ते ऑप्शन तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. त्यानंतर असं विचारू शकतात खालीलपैकी असा कोणता ड्रग आहे ज्याचा थेरापिटिक इंडेक्स हा नॅरो आहे, म्हणजे लो थेरापिटिक इंडेक्स आहे. तर ते कोणते ड्रग आहेत? ते डिगॉक्झिन, लिथियम, अमायनो ग्लायकोसाइड आणि थिओफायलिन. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. पेपरमध्ये डायरेक्टली याच्यावर प्रश्न येतात. ठीक आहे. त्यानंतर येतं ड्रग शोविंग लार्ज इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन, म्हणजे असे ड्रग की जे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळे व्हेरिएशन दाखवू शकतात. म्हणजे कोणामध्ये त्याचं ॲब्झॉर्प्शन त्या ड्रगचं जास्त होऊ शकते, कोणत्या पेशंटमध्ये त्याचं ॲब्झॉर्प्शन कमी होऊ शकते, कोणत्या पेशंटमध्ये मेटाबॉलिझम जास्त असते, कोणत्या पेशंटमध्ये मेटाबॉलिझम कमी असते. हे कशामुळं? तर हे एज, त्याच्यानंतर मेल फिमेल आहे का म्हणजे सेक्स, त्यानंतर जेनेटिक्स व्हेरिएशन, कोणत्या व्यक्तीमध्ये एखादं एन्झाईम असतं, कोणत्या व्यक्तीमध्ये एखादं एन्झाईम नसतं. मग त्या एन्झाईममुळे तो ड्रग जर मेटाबोलाइज होत असेल आणि मेटाबॉलिझम नंतर तो जर इनॅक्टिव्ह होत असेल तर ज्याच्यामध्ये हे एन्झाईम कमी आहे त्याच्यामध्ये तो ड्रग मेटाबोलाइज होणार नाही, त्याच्यामध्ये त्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि टॉक्झिसिटी होऊ शकते. अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स म्हणजेच काय? जेनेटिक व्हेरिएशन किंवा इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन्स आपण त्याला म्हणू शकतो. मग असे ड्रग की ज्यांचं व्हेरिएशन लार्ज आहे इंडिव्हिज्युअली, म्हणजे लोकांमध्ये वेगवेगळ्या लोकांमध्ये तो जर ड्रग दिला तर त्याचं ब्लड कॉन्सन्ट्रेशन हे वेगवेगळं अचीव होऊ शकतं. तर अशा ड्रगच्या केसेसमध्ये सुद्धा आपण थेरापिटिक ड्रग मॉनिटरिंग करतो. बघा इथं दिलेले डिफरंट पेशंट हँडल ड्रग डिफरंटली बिकॉज ऑफ व्हेरिएशन इन जेनेटिक्स, एज, रिनल फंक्शन अँड लिव्हर फंक्शन, जसं की अँटी डिप्रेसंट आणि लिथियम वगैरे. म्हणजेच काय यांनी सांगितलं की बाबा वेगवेगळे जे लोक असतात ते वेगवेगळ्या प्रकारे ड्रग हँडल करू शकतात, कारण की त्यांच्यामध्ये ड्रगचं फार्मॅकोकायनेटिक वेगवेगळं असू शकतं. त्याच्यामध्ये ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रिशन दोन्ही असू शकतं, म्हणजे चेंजेस असू शकतात. तर अशा ड्रगच्या केसेसमध्ये आपण थेरापिटिक ड्रग मॉनिटरिंग करतो. त्यांचे एक्झाम्पल कोणते आहेत? अँटी डिप्रेसंट, अँटीसायकोटिक, लिथियम्स हे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळा इफेक्ट दाखवतात. त्यानंतर आहे पोटेन्शियली टॉक्झिक ड्रग इन रिनल फेल्युअर. बघा रिनल फेल्युअर, रिनल किडनीचं काम काय असतं? ड्रगला किंवा त्याच्या ॲक्टिव्ह मेटाबोलाइटला शरीराच्या बाहेर फेकणं, आणि ते जर शरीराच्या बाहेर फेकल्या गेलं नाही तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्या शरीरामध्ये वाढेल, ॲक्युमुलेशन होईल आणि टॉक्झिसिटी होऊ शकेल. अक्युमुलेशन म्हणजे साचणे, कारण की बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट केला चालला नाही, किडनीद्वारे युरिनद्वारे ते ड्रग बाहेर पडायला लागला नाही, कारण की त्याला रिनल फेल्युअर आहे. मग अशा केसमध्ये सुद्धा ड्रग मॉनिटरिंग करणं अत्यंत गरजेचं असतं. बघा इथे दिलेलं आहे पोटेन्शियली टॉक्झिक ड्रग इन रिनल फेल्युअर. जसं की बघा किडनी कॅनॉट इलिमिनेट ड्रग प्रॉपरली. का? कारण की रिनल फेल्युअर आहे, त्याच्यामुळे ड्रग प्रॉपरली इलिमिनेट होत नाही आहे. दज ड्रग अक्युमुलेट अँड टॉक्झिसिटी अकर्स. त्याच्यामुळे ड्रग बाहेर फेकला जात नसल्यामुळं ड्रग हा अक्युमुलेट होतो आणि ड्रगची टॉक्झिसिटी होण्याचे चान्सेस असतात. आणि असे कोणते ड्रग आहेत? तर जेंटामायसिन आहे, व्हॅन्कोमायसिन आहे. हे रिनल फेल्युअरमध्ये जनरली देत नाहीत. का देत नाहीत? कारण की रिनलद्वारे हे एक्सक्रीट केल्या जातात आणि रिनल जर फेल्युअर असेल त्या पेशंटमध्ये तर याचं कॉन्सन्ट्रेशन, प्लाझ्मा ड्रग कॉन्सन्ट्रेशन वाढू शकतं आणि टॉक्झिसिटी होऊ शकते. म्हणून थेरापिटिक ड्रग मॉनिटरिंग ही अत्यंत महत्त्वाची आहे, रिनल फेल्युअर असेल, लिव्हर फेल्युअर असेल या केसेसमध्ये. त्यानंतर हे बघा पॉयझनिंग केसेस. बघा पॉयझनिंगमध्ये थेरापिटिक ड्रग मॉनिटरिंग हेल्प इन. आता या पॉयझनिंगमध्ये थेरापिटिक ड्रग मॉनिटरिंगचं काम काय आहे? तर पहिलं कन्फर्म पॉयझनिंग. पहिली गोष्ट मध्ये तुम्ही
कोणतं पॉयझन घेतलं हे तुम्हाला ब्लडमध्ये डिटेक्ट केल्याच्या नंतर समजून जाईल. जर त्या पेशंटला माहीत नसेल तर त्या पेशंटमध्ये जे मेजरली जे पॉयझनिंग असतात, ऑर्गॅनोफॉस्फेट पॉयझनिंग असेल, त्यानंतर बेलाडोना पॉयझनिंग असेल किंवा दुसरी एखादी केरोसिन पॉयझनिंग असेल, तर ते ब्लड कॉन्सन्ट्रेशन तुम्ही चेक केल्याच्यानंतर कोणता ड्रग त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे त्याच्यावरून तुम्ही पॉयझनिंग कन्फर्म करू शकता. आणि हे कधी चेक करू शकता किंवा कधी कन्फर्म करू शकता, जेव्हा तुम्ही त्या ब्लड सॅम्पलची थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग केली, म्हणजे याच्यामध्ये कोणता ड्रग प्रेझेंट आहे हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळून जातं. तर पहिलं काय आहे पॉयझनिंगमध्ये फायदा त्याचा, की कन्फर्म पॉयझनिंग ही कन्फर्म होईल. त्यानंतर असे सिव्हिरिटी, आता ही पॉयझनिंग किती प्रमाणात आहे, म्हणजे पॉयझनिंग ते ड्रग जो आहे पॉयझन झालेला त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती जास्त प्रमाणात आहे, म्हणजे सिव्हिअर आहे की कमी सिव्हिअर आहे, मीडियम सिव्हिअर आहे, हे सुद्धा आपल्याला ओळखता येईल. त्यानंतर इथं गाईड ट्रीटमेंट, आणि आता कॉन्सन्ट्रेशन आपल्याला जर पॉयझनचं आपल्या ब्लडमध्ये समजलं त्या पेशंटच्या, तर त्यानुसार ट्रीटमेंट सुद्धा आपल्याला काय करता येईल, देता येईल. म्हणजेच ट्रीटमेंट गाईड करण्यासाठी, सिव्हिरिटी तपासण्यासाठी, पॉयझनिंग कोणत्या केसची आहे हे सुद्धा चेक करण्यासाठी थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग अत्यंत महत्त्वाची आहे. यावर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग खालीलपैकी कोणकोणत्या गोष्टी करू शकते, पॉयझनिंग कन्फर्म करू शकते का? हो, ब्लडचं कॉन्सन्ट्रेशन आपण चेक करत आहे त्या पॉयझनिंगचं, करू शकते. सिव्हिरिटी चेक करू शकते का? हो, सिव्हिरिटी सुद्धा चेक करू शकते, कारण कॉन्सन्ट्रेशनचा मेळ लागला की किती सिव्हिअर केस आहे हे सुद्धा कळणार. त्यानंतर ट्रीटमेंट गाईडलाईन करू शकते का? हो, किती कॉन्सन्ट्रेशन पॉयझनचं त्याच्या ब्लडमध्ये आहे त्यानुसार ट्रीटमेंट सुद्धा आपल्याला गाईड करतात किंवा ट्रीटमेंट सुद्धा देता येईल. जर जास्त कॉन्सन्ट्रेशन असेल तर आपला अँटीडोटचं कॉन्सन्ट्रेशन, अँटीडोटचा डोज जास्त द्यावा लागेल, आणि कमी कॉन्सन्ट्रेशन असेल तर अँटीडोटचा डोज कमी करावा लागेल. अशा प्रकारची ट्रीटमेंट गाईड सुद्धा करू शकतो आपण या थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंगसाठी. तर असं फिरून वगैरे कसाही प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर एक्झाम्पल कोणते जे ड्रग आहेत की जे पॉयझनिंग त्यांची होऊ शकते, बघा लिथियम पॉयझनिंगच्या केसमध्ये पॅरासिटामॉल पॉयझनिंग असेल किंवा दुसऱ्याही कोणत्या ऑर्गॅनोफॉस्फेट पॉयझनिंग वगैरे असेल, कोणत्याही पॉयझनिंगमध्ये आपण थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग चेक करू शकतो. ठीक आहे, हे अत्यंत महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये याच्यावर प्रश्न विचारतात. त्यानंतर आहे टू चेक द पेशंट कॉम्प्लायन्स. आता पेशंट कॉम्प्लायन्स चेक म्हणजे काय, तुमचा पेशंट ड्रग घेत आहे की नाही हे कसं कळेल तुम्हाला. पेशंट तुम्हाला फॉर एक्झाम्पल पेशंट डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने त्याला प्रश्न विचारला, अरे बाबा तू मी दिलेला जो ड्रग आहे फिनोबार्बिटोन किंवा फिनिटॉइन किंवा एखादा अँटीसायकोटिक मेडिसिन दिलेलं असेल, रेस्पिरिडोन दिलेला असेल किंवा बायपोलर डिसऑर्डरमध्ये लिथियम कार्बोनेट दिलेला असेल, मग पेशंटला विचारलं डॉक्टरनं की तू हा ड्रग घेत आहे का, किती टाइम घेत आहे? हो सर, मी 2 टाइम घेत आहे. पण मग त्या डॉक्टरला त्याच्यामध्ये काही रिझल्टच दिसत नाहीये. पेशंटच्या घरचे काय म्हणतात की आमचा जो पेशंट आहे याच्यावर तुमच्या गोळ्यांचा काही असरच होत नाहीये. मग डॉक्टरने काय केलं, त्या पेशंटचं ब्लड घेतलं आणि ते थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंगसाठी पाठवलं, आणि ड्रग कोणता दिला होता, फॉर एक्झाम्पल लिथियम कार्बोनेट दिला होता, आणि तिथं लॅबोरेटरीमध्ये त्यांनी सांगितलं की बाबा या ब्लड सॅम्पलमध्ये लिथियमची जी किती लेवल आहे ती चेक करा. मग त्या लॅबोरेटरीने तो रिपोर्ट पाठवला डॉक्टरकडे, आणि त्याच्यामध्ये लिथियमची रेंज होती किंवा लिथियमचं जी लेवल होती, ब्लड लेवल ती होती 0. मग आता डॉक्टरला विचार पडला की आपण याला ड्रग देत आहे, पेशंट चांगला झाला नाही असं घरचे तर म्हणत आहे, याचाच अर्थ काय, पेशंट नॉन कॉम्प्लायन्स करत आहे, पेशंट टॅबलेटच घेत नाही आहे. मग हे चेक करण्यासाठी सुद्धा थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग अत्यंत महत्त्वाचं असते. ते ज्याच्यामध्ये दिले टू चेक द पेशंट कॉम्प्लायन्स, म्हणजे काय, टू चेक वेदर द पेशंट इज टेकिंग मेडिसिन ऑर नॉट, म्हणजे पेशंट मेडिसिन घेत आहे की नाही ते चेक करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग महत्त्वाचे आहे. बघा कोणते ड्रग, सायको फार्माकोलॉजिकल ड्रग्स जे आहेत यांचं थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग पेशंट कॉम्प्लायन्स करतात की नाही हे जनरली याच्या केसमध्ये करतात. का, कारण की यांची मेंटल कंडिशन थोडीशी बहकलेली असते किंवा थोडे मेंटली हे असतात, इम्बॅलन्स असते, त्याच्यामुळे तो ड्रग घेईल का नाही याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळे अशा केसमध्ये या सायको फार्माकोलॉजिकल ड्रगच्या केसमध्ये थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. कशामध्ये, आपल्या कॉम्प्लायन्स आहे की नाही हे चेक करण्यामध्ये. बघा पेशंट मे स्किप द ड्रग, हे पेशंट काय करतात, ड्रग घेतच नाहीत. लो प्लाझ्मा लेवल शोज नॉन कॉम्प्लायन्स, आणि त्याची प्लाझ्मा लेवल जर चेक केली आपण आणि ती जर लो असली याचाच अर्थ काय, तो व्यवस्थित डोजेस घेत नाही. हे आपण ओळखू शकतो कशावरून, थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करून. ठीक आहे, आणि त्यानंतर 6वं जे ऑब्जेक्टिव्ह आहे, अत्यंत ऑब्जेक्टिव्ह म्हणल्यापेक्षा की कोणत्या कंडिशनमध्ये थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करतो, तर बघा फेल्युअर ऑफ रिस्पॉन्स विदाऊट ॲपरंट रिझन, म्हणजे काय, डॉक्टर काय करत आहे, टॅबलेट लिहून देत आहे पण पेशंटला त्याचा रिझल्टच भेटत नाहीये. मग एक तर याचं नॉन कॉम्प्लायन्स काय भेटत आहे, कारण भेटत आहे, म्हणजे तो डॉक्टर पेशंटला टॅबलेट दिल्यानंतर पेशंट टॅबलेटच घेत नाहीये, ही एक कंडिशन झाली. दुसरी कंडिशन काय, पेशंट टॅबलेट घेत आहे
पण त्याचा रिझल्ट त्याला भेटत नाही. मग याचे काही कारण असू शकतात, ते सुद्धा या थेरॅप्युटिक ड्रग मॉनिटरिंगनं काय होऊ शकतात, निघू शकतात. का? कारण की त्याला रिझल्ट भेटत नाही, म्हणजे थेरॅप्युटिक फेल्युअर मिळत आहे. आता हे कशामुळे होतं ते सांगतो तुम्हाला. बघा, फेल्युअर ऑफ रिस्पॉन्स विदाऊट ॲपरंट रिझन, म्हणजे मुख्य काही रिझन नाही पण त्याला रिझल्ट भेटत नाही, फेल्युअर भेटत आहे. का? बघा, पॉसिबल रिझन काय काय असू शकतात. एक तर पुअर कॉम्प्लायन्स, हे तर आपण वरच चेक केलं. पुअर कॉम्प्लायन्स, ते गोळ्याच घेत नाही, टॅब्लेटच घेत नाही, त्याच्यामुळे त्याला रिझल्ट मिळणार नाही. त्यानंतर आहे ड्रग इंटरॅक्शन. इथे येतं मेन महत्त्वाचा रोल, की ती जी टॅब्लेट डॉक्टरने दिलेली आहे त्याच्यासोबत हा पेशंट दुसरं सुद्धा मेडिसिन घेत आहे. फॉर एक्झाम्पल, त्याला दुसरी एखादी कंडिशन आहे आणि दुसऱ्या डॉक्टरकडून त्याची दुसरी ट्रीटमेंट चालू आहे आणि मेंटल जी कंडिशन होती ही या डॉक्टरकडून चालू आहे, पण त्या डॉक्टरचं सुद्धा मेडिसिन घेत आहे, या डॉक्टरचं सुद्धा मेडिसिन घेत आहे. आणि जेव्हा दोन ड्रग एकत्र येतात आणि त्या ड्रगची जर काही इंटरॅक्शन असेल, म्हणजे त्यांची इंटरॅक्शन असेल, फॉर एक्झाम्पल ते कॉम्प्लेक्स तयार करत आहे, जसं की टेट्रासायक्लिन आहे, ते जर दुधासोबत घेतलं तर दुधामधलं जे कॅल्शियम आहे ते टेट्रासायक्लिन सोबत कॉम्प्लेक्स तयार करतं. तसंच सेम फ्लुरोक्विनोलोन अँटीबायोटिक्स वगैरे असतात, ते जर आपण अँटासिड सोबत जर घेतलं किंवा कॅल्शियम सोबत घेतलं तर त्याचा सुद्धा कॉम्प्लेक्स तयार होतं, ॲब्झॉर्प्शन होत नाही. ॲब्झॉर्प्शन झालं नाही तर रिझल्ट भेटणार नाही. मग आता ही तर इंटरॅक्शन झाली, पेशंट ड्रग घेत आहे पण इंटरॅक्शनमुळं ॲब्झॉर्प्शन झालं नाही. ॲब्झॉर्प्शन झालं नाही म्हटल्यामुळं त्याला बायोअबिलिटी भेटली नाही. बायोअबिलिटी भेटली नाही म्हणजे ब्लडमध्ये गेला नाही ड्रग, आणि ब्लडमध्ये जर ड्रगच गेला नाही तर त्याला रिझल्ट भेटणार का नाही, थेरॅप्युटिक फेल्युअर होणार, ट्रीटमेंट फेल्युअर होणार. मग हे सुद्धा कारण आपण कशावरून ओळखू शकतो, तर आपण हे ड्रग इंटरॅक्शन वगैरे हे सगळ्या गोष्टी थेरॅप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करून हे करू शकतो. त्यानंतर रॅपिड मेटाबॉलिझम, सिंपल गोष्ट आहे. एखादा ड्रग असतात रॅपिड मेटाबॉलायझर असतात, म्हणजे तो जो एखादा ड्रग जे आहे तर त्या पेशंटनं घेतल्यानंतर तो पेशंट काय आहे, रॅपिड मेटाबॉलायझर आहे. जसं की स्लो ॲसिटायलेटर्स असतात, त्यानंतर फास्ट ॲसिटायलेटर असतात. ॲसिटायलेशन ही मेटाबॉलिझमची एक रिॲक्शन आहे. मग ॲसिटायलेशन झालं की ड्रग काय होतो, न्यूट्रलाइज होतो किंवा मेटाबॉलाइज होतो, ड्रगची ॲक्शन कमी होते. तर काही पेशंट रॅपिड मेटाबॉलायझर असतात, काही स्लो मेटाबॉलायझर असतात. तर यांच्या केसमध्ये सुद्धा ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित राहत नाही, आणि हे चेक करण्यासाठी सुद्धा आपण थेरॅप्युटिक ड्रग मॉनिटरिंग यूज करतो. आणि जनरली हे जे थेरॅप्युटिक फेल्युअर येतं हे अँटीमायक्रोबियलच्या केसेसमध्ये येतं. जनरली कोणते अँटीमायक्रोबियल, म्हणजे आपले जे अँटीबायोटिक्स वगैरे असतात ना, यांच्या केसेसमध्ये. ठीक आहे. तर हे जे 6 कंडिशन्स आहेत, कोणकोणत्या, नॅरो थेरॅप्युटिक इंडेक्स असणारे ड्रग्स, लो सेफ्टी मार्जिन म्हणतो आपण, त्यानंतर लार्ज इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन असणारे ड्रग, पोटेन्शियली टॉक्सिक असणारे ड्रग पॉयझनिंगच्या केसेसमध्ये, त्यानंतर नॉन कॉम्प्लायन्सच्या केसेसमध्ये, आणि थेरॅप्युटिक फेल्युअर जर असेल तर अशा केसमध्ये थेरॅप्युटिक ड्रग मॉनिटरिंग अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करतं. त्यानंतर येतं विद्यार्थी मित्रांनो मॉनिटरिंग ऑफ ड्रग लेवल्स किंवा थेरॅप्युटिक ड्रग मॉनिटरिंग इज नो व्हॅल्यू फॉर, म्हणजे इज ऑफ नो व्हॅल्यू फॉर, म्हणजे खाली जे कंडिशन्स आहेत आता इथं 4-5, तर या कंडिशनमध्ये थेरॅप्युटिक ड्रग मॉनिटरिंगची काही गरज नाही किंवा त्याच्यामध्ये त्याची काही व्हॅल्यू नाही. आता का? कारण की ब्लडचं कॉन्सन्ट्रेशन चेक करायचंच काम नाही, तुम्ही सिम्पली ते त्याला रिस्पॉन्स भेटत आहे की नाही आपल्या ड्रगचा ते सिम्पली चेक करू शकता. या केसेसमध्ये तुम्हाला ब्लडचं कॉन्सन्ट्रेशन चेक करावंच लागतं. पण आता जे मी तुम्हाला केसेस सांगत आहे तर या केसेसमुळे तुम्ही सिम्पली दुसऱ्या मार्गाने सुद्धा त्या पेशंटला रिझल्ट भेटत आहे की नाही हे चेक करू शकता. मग तुम्ही जर एखाद्या साध्या मार्गाने जर पेशंटचं रिझल्ट चेक करू शकता किंवा पेशंटला आपल्या मेडिसिनपासून बरं वाटत आहे की नाही, त्याला इफेक्ट मिळत आहे की नाही, हे जर साध्या एखाद्या प्रोसेसने किंवा साध्या एखाद्या मार्गाने चेक करू शकत असाल तर त्याचं ब्लड काढा, ब्लडची रेंज चेक करा. एवढी महागाई आहे, थेरॅप्युटिक ड्रग मॉनिटरिंग हे करण्याचे चान्सेसच नाहीत, म्हणजे हे करायचं कामच नाही. ठीक आहे. आता ते कोणत्या कंडिशन्स आहेत बघा. पहिली कंडिशन आहे ड्रग हुज रिस्पॉन्स इज इझिली मेजरेबल. असे काही ड्रग असतात की त्याचा रिस्पॉन्स आपण इझिली मोजू शकतो. मग अशा ड्रग आपण जर फॉर एक्झाम्पल पेशंटच्या कंडिशनवरून जर समजू शकतो की याला आपल्या ड्रगचा इफेक्ट भेटत आहे की नाही. समजा डॉक्टरने एखादा ड्रग दिला, त्या ड्रगवरून त्या पेशंटला बरं वाटत आहे, मग बरं वाटत आहे म्हणजे त्याचे सिम्पटम्स वगैरे कंट्रोल झाले, म्हणजेच आपण त्या सिम्पटम्सवरून ठरवू शकतो की या पेशंटला रिझल्ट भेटत आहे. मग त्याचा पेशंटचं ब्लड घ्यायचं, ते कॉन्सन्ट्रेशन चेक करायचं, एवढी प्रोसेस करायची गरज आहे का नाही. मग असे कोणकोणते ड्रग आहेत की त्यांच्या केसेसमध्ये हे करायचं काम नाही थेरॅप्युटिक ड्रग मॉनिटरिंग, की ज्यांचा रिस्पॉन्स आपण इझिली मेजर करू शकतो. जसं की बघा, बिकॉज क्लिनिकल इफेक्ट इज डायरेक्टली मॉनिटर. या पेशंटचा जो क्लिनिकल इफेक्ट आहे तो डायरेक्टली मोजू शकतो आपण. जसं की अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग. बघा, एखाद्या पेशंटला ब्लड प्रेशर कमी करण्याची अँटी हायपरटेन्सिव्ह मेडिसिन दिली तर मग त्या पेशंटच्या ब्लडचं कॉन्सन्ट्रेशन ड्रगचं चेक करायचं काम आहे का नाही. सिंपल आहे. त्या ड्रगमुळं त्या पेशंटची BP जी आहे, ब्लड प्रेशर जे आहे ते कंट्रोल आहे का किंवा नॉर्मल आहे का हे चेक करा ना. म्हणजे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग दिला आणि त्यानंतर 4-5 दिवस त्यानं ड्रग घेतला, मग त्या पेशंटचे सिम्पटम्स कमी झाले, मग आता तुम्ही त्याचं ब्लड चेक करायचं का? बिलकुल नाही. या केसमध्ये करायचं काम नाही. त्या पेशंटचं ब्लड प्रेशरच चेक करा. मग त्याचं जर ब्लड प्रेशर नॉर्मलवर असेल तर सिंपल गोष्ट आहे की आपल्या ड्रगचा इफेक्ट त्याला मिळत आहे. अशा केसमध्ये थेरॅप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करण्याचं काम नाही.
दुसरा आहे हायपोग्लायसेमिक, सिंपल अँटी डायबेटिक मेडिसिन, मेटफॉर्मिन दिलं तुम्ही, त्या पेशंटची ब्लड शुगर लेवल चेक करा, ब्लड शुगर लेवल चेक केली की तुम्हाला मेटफॉर्मिनचं कॉन्सन्ट्रेशन चेक करायचं काम नाही ब्लडमध्ये, शुगरची लेवल चेक करा ना, शुगरची लेवल तुम्ही फिंगर प्रिक करून एका ब्लडच्या ड्रॉपपासून सुद्धा चेक करू शकता, त्याच्यासाठी 1 आणि 2 ml आणि 5 ml रक्त काढून मेटफॉर्मिनची रेंज चेक करण्याचं काम आहे का नाही. मग अँटी हायपरटेन्सिव्ह झालं, हायपोग्लायसेमिक झालं, अँटी कोॲग्युलंट झालं. आता अँटी कोॲग्युलंटचं काम काय असतं, ब्लड कोॲग्युलेट न होऊ देणे. मग हा जो रिस्पॉन्स आहे हा सुद्धा आपण चेक करू शकतो. आपल्याला डायरेक्ट अँटी कोॲग्युलंटच्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन चेक करायचे काम नाही. आपण काय करू शकतो, त्या पेशंटचा प्रोथ्रोम्बिन टाईम किंवा इंटरनॅशनलाइज नॉर्मलाइज रेशिओ, इंटरनॅशनल नॉर्मलाइज रेशिओ, त्याला आपण PT आणि INR असं म्हणतो, ते सुद्धा आपण चेक करू शकतो. आणि ते जर प्रॉपर रेंजमध्ये असेल तर आपल्याला ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन त्यांच्या ब्लडमधलं चेक करायची गरज नाही. म्हणजे हे जनरली आपण त्या पेशंटला रिस्पॉन्स भेटत आहे की नाही याच्यावरूनच सांगू शकतो की आपला ड्रग ते पेशंट घेत आहे. ठीक आहे. त्यानंतर येतं प्रो ड्रग ॲक्टिवेटेड इन द बॉडी. आता काही ड्रग जे असतात ना ते ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होतात, पण ब्लडमध्ये गेल्याच्या नंतर त्यांचं मेटाबॉलिझम होतं आणि मेटाबॉलिझम झाल्याच्या नंतर तो जो इनॅक्टिव्ह ड्रग आहे प्रो ड्रग त्याचं ॲक्टिव्हेशन होतं. मग या प्रो ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन चेक करून काही फायदा आहे का नाही, कारण की प्रो ड्रग हा इनॅक्टिव्ह आहे. त्याचं कॉन्सन्ट्रेशन 1000 मिलीग्राम जरी असलं तरी तो इनॅक्टिव्ह असल्यामुळे त्याचा रिझल्टच नाही आहे. अशा केसेसमध्ये प्रो ड्रगच्या केसेसमध्ये आपण ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन चेक करत नाही. आणि प्रो ड्रग जेव्हा ॲक्टिवेट होतो ना तेव्हा त्या ॲक्टिवेट झालेल्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन किंवा त्या ॲक्टिवेट झालेला ड्रग इफेक्ट दाखवतो. मग तो जर प्रो ड्रग जर असला तर प्रो ड्रगचं थेरॅप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करत नाहीत. ऑप्शनमध्ये तुम्हाला देतात की बा खालीलपैकी कोणत्या ड्रगचं थेरॅप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करत नाही, आणि त्याच्यामध्ये जर प्रो ड्रग असेल तर प्रो ड्रगचं आपण करत नाही, ते लगेच उत्तर त्याचं टिक करायचं. पण तिथं जर एखादं डिगॉक्झिन असेल, लिथियम असेल, अमायनो ग्लायकोसाइड असेल तर याची थेरॅप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करतात. आणि नंतर एक ओमिप्रॅझोल दिलं किंवा ओमिप्रॅझोलपेक्षा आपण म्हणू शकतो क्लोपिडोग्रेल दिलं, लिओडोपा दिलं, हे प्रो ड्रग आहेत. हे ॲक्टिव्ह झाल्याच्या नंतर ॲक्शन दाखवतात, प्रो ड्रगची लेवल चेक करायचं काम नाही. ठीक आहे. बघा, मेजरमेंट ऑफ द पॅरंट ड्रग डज नॉट कोरिलेट विथ द इफेक्ट. काय, कारण की पॅरंट ड्रग हा प्रो ड्रग आहे, प्रो ड्रग इनॅक्टिव्ह असतो. इनॅक्टिव्ह ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन चेक करून करणार काय. ठीक आहे. त्यानंतर त्याचे एक्झाम्पल आहेत लिओडोपा, त्यानंतर आपण क्लोपिडोग्रेल सुद्धा म्हणू शकतो, आहे का नाही. ॲज इट कन्वर्ट टू द डोपामाइन, म्हणजे लिओडोपा हा प्रो ड्रग आहे, तो इनॅक्टिव्ह असतो. तो जेव्हा डोपामाइनमध्ये कन्वर्ट होतो तेव्हाच अँटी पार्किन्सन आपल्याला इफेक्ट भेटतो. त्याच्यामुळे लिओडोपा या प्रो ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन चेक करून काय फायदा नाही, या केसमध्ये आपण करत नाही. त्यानंतर आहे हिट अँड रन ड्रग्स. आता हिट अँड रन ड्रग्स म्हणजे असे ड्रग की ते काय करतात, एखाद्या त्यांच्या टार्गेटला हिट करतात आणि त्याला इनॅक्टिव्ह करून टाकतात. जसं की फॉर एक्झाम्पल ओमिप्रॅझोल आहे, म्हणजे प्रोटॉन पंप इनिबिटर. याची सकाळी एक कॅप्सूल जरी आपण घेतली तर दिवसभर आपली ॲसिडिटी किंवा ॲसिड सिक्रेशन कंट्रोल होतं. कारण की हे काय असतात, इरिव्हर्सिबली ॲक्टिंग ड्रग असतात. यांनी त्यांचं प्रोटॉन पंपला एका प्रोटॉन पंपला जर इनिबिट केलं तर ते परमनंट इनिबिट करतात, परमनंट इनिबिट करून टाकतात. त्याला आपण इरिव्हर्सिबल इनिबिशन म्हणतो, आहे का नाही, इरिव्हर्सिबल इनिबिशन म्हणतो. तर याला हिट अँड रन ड्रग म्हणतात, म्हणजे ते हिट करतात आणि त्याला इनॅक्टिव्ह करून टाकतात, त्याला हिट अँड रन ड्रग म्हणतात. अशा केसमध्ये विद्यार्थी मित्रांनो थेरॅप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करत नाही. ठीक आहे. बघा, ड्रग इफेक्ट लास्ट लॉंगर दॅन ड्रग प्रेझेन्स, सो प्लाझ्मा लेवल डज नॉट कोरिलेट विथ द ॲक्शन. म्हणजेच काय, हे ड्रग काय करतात, एकदा हिट करतात आणि बॉडीमधून एक्सकेट होऊन जातात, पण यांनी जे टार्गेट हिट केलेलं आहे किंवा यांनी जे टार्गेट इनॅक्टिव्ह केलेलं आहे ते तर नंतर काम करणार नाही ना. काम करणार नाही म्हणजे आपल्याला जो इफेक्ट पाहिजे हा ड्रग बाहेर गेल्याच्या नंतर सुद्धा तो इफेक्ट दाखवेल, कारण की तो हिट अँड रन ड्रग आहे. म्हणजे त्या टार्गेटला तो एकदा हिट केल्याच्या नंतर त्याला इनॅक्टिव्ह करून टाकतो, म्हणजे तो नंतर त्याचं काम करू शकत नाही. आपल्याला जे काम झालं ते झालं, मग ड्रग बॉडीच्या बाहेर जरी गेला तर त्यानं तिथे टार्गेट इनॅक्टिव्ह केलं. अशा केसेसमध्ये आपण थेरॅप्युटिक ड्रग मॉनिटरिंग घेत नाही. आणि त्यांचे एक्झाम्पल्स आहेत विद्यार्थ्यांनो, रिझर्पिन आहे, मोनो अमायनो ऑक्सिडेज इनिबिटर आहेत, त्यानंतर ओमिप्रॅझोल म्हणजे प्रोटॉन पंप इनिबिटर सुद्धा हिट अँड रन ड्रगमध्येच येतं. त्यानंतर आहे ड्रग विथ इरिव्हर्सिबल ॲक्शन. सिम्पल, जसे आता हे इरिव्हर्सिबल ॲक्शन ओमिप्रॅझोल वगैरे, त्यानंतर मोनो अमायनो ऑक्सिडेज, रिझर्पिन, हे हिट अँड रन ड्रग आहेत. म्हणजे त्यांनी एकदा टार्गेटला इनिबिट केलं तर ते पूर्ण हिट अँड रन करून टाकतात, इनॅक्टिव्ह करून टाकतात त्या टार्गेटला. तसेच इरिव्हर्सिबल ड्रग सुद्धा असतात. हे सुद्धा एकदा जर त्यांनी ब्लॉक केलं तर ते इरिव्हर्सिबल असतं, म्हणजे तो ब्लॉक निघत नाही. म्हणजेच काय, ॲक्शन आपल्याला दिसली तर ड्रग बाहेर बॉडीच्या बाहेर जरी गेला तर तो टार्गेट तर त्यांना ब्लॉक केलेला आहे, त्याच्यामुळे तो इफेक्ट तो ड्रग बाहेर गेल्याच्या नंतर सुद्धा दाखवेल. मग त्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन चेक करून काय फायदा, आपल्याला काहीच फायदा नाही. ठीक आहे. अशा केसमध्ये आपण जनरली काय करत नाही, थेरॅप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करत नाही. या 4 कंडिशन पेपरमध्ये डायरेक्टली विचारतात
की बाबा असे ड्रग की ज्यांचा रिस्पॉन्स इझिली मेजर करू शकतो त्याची आपण थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग करत नाही. असे ड्रग की जे प्रोड्रग आहेत त्यांची सुद्धा आपण TDM करत नाही. असे ड्रग की जे हिट अँड रन ड्रग आहेत म्हणजे टार्गेटला हिट करून त्याला इनॅक्टिव्ह करतात परमनंटली, अशा ड्रगची सुद्धा आपण TDM करत नाही. आणि त्यानंतर ड्रग विथ इरिव्हर्सिबल ॲक्शन, असे ड्रग की ज्यांनी जर एकदा बाइंड केलं आणि टार्गेटला इनॅक्टिव्ह केलं तर ते रिव्हर्सिबल होऊ शकत नाहीत, म्हणजे इरिव्हर्सिबल आहेत. तर या केसमध्ये सुद्धा थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग काय नाही, महत्त्वाची नाही किंवा करत नाहीत. जसं की ऑर्गॅनोफॉस्फेट अँटीकोलिनिस्टरेज पॉयझनिंग, समजा जे आपण ओपी पॉयझनिंग म्हणतो ना ती, त्यानंतर फिनॉक्सिबेन्झामाइन वगैरे हे जे ड्रग आहेत हे इरिव्हर्सिबल आहेत, यांच्यामध्ये थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग काही काम करत नाही. हे दोन्ही कोणत्यामध्ये काम करतं आणि कोणत्यामध्ये काम करत नाही हे दोन्ही प्रश्न पेपरमध्ये विचारले पाहिजे, तोंडपाठ तुमच्या असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर येतं ब्लड सॅम्पलिंग टाईम. आता हे ब्लडमधलं कॉन्सन्ट्रेशन ड्रगचं चेक करणे याला आपण थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग म्हणतो. पण याचा टाईम कोणता आहे, केव्हा करायला पाहिजे आपण चेक, याचा काहीतरी टाईम असेल ना. तर तो बघा विद्यार्थी मित्रांनो, जर ड्रग जर असेल फॉर एक्झाम्पल फॉर डोज ॲडजस्टमेंट, आपल्याला त्या पेशंटची ट्रीटमेंट ॲडजस्ट करायची आहे, म्हणजे त्याचा डोज ॲडजस्टमेंट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल 100 मिलीग्राम किंवा 300 मिलीग्राम एका पेशंटला दिला पण त्याला रिझल्ट भेटला नाही, तर मग काय करायचं किंवा सॅम्पल कधी घ्यायचं, थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग कधी करायची, हे डोज ॲडजस्टमेंट करण्यासाठी. जर डोज वाढवायचा असेल तर त्याचं सॅम्पल कधी घ्यायचं. बघा जर ड्रग लॉंग ॲक्टिंग असेल, म्हणजे ड्रग फक्त दिवसातून एकदा घ्यायचा असेल किंवा लॉंग ॲक्टिंग असेल, तर अशा केसमध्ये ॲट ट्रफ लेवल. ट्रफ लेवल म्हणजे काय, जेव्हा त्याच्या शरीरामध्ये त्या ड्रगची लेवल खूप कमी असेल, म्हणजे लोवेस्ट असेल, त्याला ट्रफ लेवल म्हणतो, तेव्हा त्याचं काय घ्यायचं, सॅम्पल घ्यायचं. मग तुम्हाला जर पेपरमध्ये प्रश्न विचारला की लॉंग ॲक्टिंग जे ड्रग आहेत आणि त्यांचा पेशंटचा डोज ॲडजस्टमेंट करण्यासाठी जर आपल्याला त्या ड्रगची थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग करायची असेल तर त्याचं ब्लड सॅम्पल केव्हा घ्यायचं, मग तिथं जर ऑप्शनमध्ये असेल की बाबा जेव्हा त्या पेशंटच्या ब्लडमध्ये त्या ड्रगची ट्रफ लेवल असेल. ट्रफ म्हणजे काय, लोवेस्ट लेवल, म्हणजेच काय जस्ट बिफोर नेक्स्ट डोज. बघा आत्ता डोस दिला, नंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन हाय झालं त्याच्या ब्लडमध्ये, जेव्हा पुढचा डोस द्यायचा ना त्या पुढच्या डोसच्या जस्ट आधी ते कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात कमी असेल, म्हणजे तो डोस घ्यायच्या अगोदर त्या पेशंटचं ब्लड सॅम्पल घ्यायचं, त्याला म्हणायचं ट्रफ लेवल. आणि लॉंग ॲक्टिंग ड्रग जे असतात त्याच्या ट्रफ लेवलचं सॅम्पल घ्यायचं असतं जेव्हा ड्रगची लेवल ब्लडमध्ये कमी असेल तेव्हा, म्हणजे नेक्स्ट डोस देण्याच्या लगेच अगोदर. त्यानंतर काय, शॉर्ट ॲक्टिंग ड्रग असतील, जे ड्रग दिवसातून 2 वेळा 3 वेळा द्यायचे, तर अशा केसमध्ये जर डोस ॲडजस्ट करायचा असेल ड्रगचा, तर आपण कधी त्याचं ब्लड सॅम्पल घेतो, पहिला डोस दिल्याच्या नंतर 1 ते 2 तासानं, जेव्हा ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन स्टेडी स्टेट असेल, म्हणजेच काय ड्रग इलिमिनेशन आणि ड्रगचं अवेलेबिलिटी हे दोन्ही जेव्हा सेम असतं त्याला स्टेडी स्टेट कॉन्सन्ट्रेशन आपण म्हणतो. आणि ते 1 ते 2 तासानंतर येतं, तर ते 1 ते 2 तासानंतर आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याचं सॅम्पल घ्यायचं. सिंपल 1 ते 2 तासानंतर तुम्ही लक्षात ठेवा. इन केस ऑफ पॉयझनिंग, बघा पॉयझनिंगच्या केसमध्ये जर अर्ली ॲज पॉसिबल, जशी पॉयझनिंग झाली पेशंटला दवाखान्यामध्ये आणलं तशी त्याच्या ब्लडच्या पॉयझनची लेवल आपल्याला चेक करायची, थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग ॲज अर्ली ॲज पॉसिबल. आणि मग जसं जसं पेशंटची ट्रीटमेंट चालू होईल, फॉर एक्झाम्पल आत्ता आपण चेक केलं, डबल 4 तासानंतर त्याची ब्लड लेवल चेक करायची, डबल 4 तासानंतर आपल्याला चेक करावं लागतं फॉर एक्झाम्पल, किंवा आज केलं तर उद्या करायचं, परवा करायचं, पण आल्या आल्या त्याची ब्लड लेवल आपल्याला चेक करावं लागेल. आणि फॉर चेकिंग कॉम्प्लायन्स, तो ड्रग टॅबलेट घेत आहे की नाही हे जर चेक करायचं असेल तर आपण रॅन्डम सॅम्पल सुद्धा घेऊ शकतो, कधी सुद्धा घ्यायचं. म्हणजेच काय, त्यानं डोस घेतलेला आहे नाही घेतलेला तरी बघायचं आपल्याला त्याच्या शरीरामध्ये ब्लडमध्ये सॅम्पल, जे ब्लड सॅम्पल आहे त्याच्यामध्ये ड्रग आहे की नाही, तर आपण रॅन्डमली कधी सॅम्पल घेऊ शकतो आणि चेक करू शकतो आपला ड्रग आहे की नाही. ठीक आहे. तर या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे की सॅम्पलिंग कधी करतात, हे ट्रफ लेवल वगैरे हे गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे. एवढे जे पॉईंट्स आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग क्लिनिकल फार्मसिस्टला हे सगळे पॉईंट माहीत असायला पाहिजे. आणि हा जो पॉईंट आहे जनरली फार्माकोलॉजीमध्ये येतो, पण फार्मासिस्ट जो असतो, क्लिनिकल फार्मासिस्ट असतो, हॉस्पिटल फार्मासिस्ट, तर त्याला थेरापेटिक ड्रग मॉनिटरिंग म्हणजे नेमकं काय, कोणत्या कोणत्या ड्रगच्या केसेसमध्ये हे महत्त्वाचं असतं, कोणत्या ड्रगसाठी करतात, कोणत्या ड्रगसाठी करत नाहीत, सॅम्पलिंग वगैरे कधी करतात, ही सगळी माहिती असायला पाहिजे. त्यामुळं आपण हा टॉपिक इथं घेतला. कसे प्रश्न येतात ते सुद्धा तुम्हाला सांगितलं. यानंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण दुसरा नेक्स्ट इम्पॉर्टंट सब टॉपिक चालू करूया. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.